महाराष्ट्रामध्ये साधारण 346, 361, 365च्या दरम्यान ओबीसीच्या जाती आहेत, पण हे प्रतिनिधित्व आपण त्यांना कुठं देऊ शकत नाही. हा ओबीसी आणि मराठा आरक्षण संघर्षामध्ये तुमच्यावर काही दबाव आहे का, किंवा तुम्हाला काय वाटतं का? आता जो शासनानं GR काढलाय हा GR पूर्णपणे कुचकामी आहे. तो कोर्टामध्ये टिकणार नाही. मराठ्यांचं जे आंदोलन चालू होतं ते घरला घालवायसाठी त्याने हा GR काढलेला आहे, हा टिकू शकत नाही. पण आज ह्या ओबीसींच्या ताटातलं काढून घ्यायला लागलेत, त्यामुळे निश्चितपणानं त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. उद्या जर रोहिणी आयोग आला आणि रोहिणी आयोगाची जर अंमलबजावणी या देशामध्ये झाली तर ओबीसीचे 100 तुकडे होणार आहेत. ह्या कुणबी तर कुठंच राहणार. आमच्या मनावरती असं बिंबवलं गेलंय की या समाजाला न्याय फक्त भाजपच देऊ शकतो. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मुंबईच्या काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये आहोत आणि आपल्या सोबत आज काँग्रेसच्या ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रमुख आणि काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीतले प्रदेश महासचिव माननीय भानुदास माळी सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. नमस्कार सर. काँग्रेसमध्ये काम करत असताना ओबीसी सेल तुम्ही स्वतंत्रपणे राज्याचे प्रमुख आहात. या सेलची नेमकी संकल्पना काय आहे आणि त्यामध्ये ओबीसी किंवा पक्ष, मुख्य पक्ष याच्यामधल्या कार्यपद्धतीचा काय फरक काय नेमका? असं आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसींची संख्या मोर दॅन 65% आहे. आता कुठल्याही पक्षाचा एखादा विभाग चालवायचं म्हटलं तर त्याला राजकीय व्यासपीठ हे असावं लागतं. महाराष्ट्रामध्ये साधारण 346, 361, 365च्या दरम्यान ओबीसीच्या जाती आहेत, पण हे प्रतिनिधित्व आपण त्यांना कुठं देऊ शकत नाही. ना आपण त्यांना ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत, ना आपण त्यांना आमदार करू शकत, ना खासदार करू शकत. आणि अनेक समाजाचे प्रतिनिधी ह्या ओबीसी घटकामध्ये येत असतात, परंतु त्यांच्यासाठी एखादं राजकीय व्यासपीठ असावं अशा पद्धतीची संकल्पना सन्मान्य राहुलजी गांधी यांची आहे, काँग्रेसची आहे. काँग्रेसच्या विचाराच्या परंपरेपासून ते चालत आलेलं आहे. आणि म्हणून त्या लोकांना एखादं राजकीय व्यासपीठ देता येतंय का अशा पद्धतीचा विचार काँग्रेसमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून ओबीसी डिपार्टमेंट हे चालू करण्यात आलेलं आहे. आणि मला या ठिकाणी राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची गेल्या 3.5 वर्षापासून संधी मिळालेली आहे. मी माझ्या संघटनेमध्ये साधारण 200, 250 जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. मग कोणाला जिल्हा अध्यक्ष केलेला आहे, कोणाला प्रदेश महासचिव केलेला आहे, कोणाला तालुका अध्यक्ष केलेला आहे. पण विविध समाजाचे, विविध जातीचे, घटकांचे लोक या संघटनेमध्ये समाविष्ट करण्याचं काम हे माझ्या माध्यमातून ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं की त्या समाजाला असं वाटायला लागलं, आता समजा नाभिक समाज, त्याला असं वाटतं की माझा काँग्रेस पक्ष आहे, मला कुठेतरी राजकीय व्यासपीठ मिळालंय, मी कुठेतरी जिल्हा अध्यक्ष आहे, मी तालुका अध्यक्ष आहे, मी राज्याचा सचिव आहे. सुतार समाज आहे, लोहार समाज आहे, कुंभार समाज आहे, साळी समाज आहे, कोष्टी समाज आहे, माळी समाज आहे, धनगर समाज आहे, लोहार समाज आहे, अशा अनेक, बंजारा समाज आहे, वंजारी समाज आहे, धनगर समाज आहे, अशा अनेक प्रकारच्या समाजाचे जे प्रतिनिधी आहेत त्या समाजाच्या लोकांना एक राजकीय व्यासपीठ देण्याच्या माध्यमातून मी ओबीसी डिपार्टमेंटमध्ये त्यांना पदाधिकारी केलं आणि त्याच्या माध्यमातून ते लोक आज आपले विचार या ठिकाणी मांडायला प्रवृत्त झाले, किंवा त्यांना असं वाटायला लागलं की मी कुणीतरी काँग्रेसचा एक घटक आहे, एक पदाधिकारी आहे. त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचे विचार काँग्रेसमध्ये रुजवायला या ओबीसी विभागाच्या माध्यमातून मला संधी मिळाली. बिलकुल. पण सर, आता राहुल गांधी यांनी देशभरात एक भूमिका घेतली, जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. मगाशी आपण म्हटलात की 65% ओबीसी समाजाची महाराष्ट्रामध्ये उपस्थिती आहे. मग 65% ओबीसी समाज असताना तो मुख्य समाज घटक आहे, मग तो या व्यवस्थेमध्ये किंवा पक्षीय ध्येय धोरणांमधला मुख्य घटक कसा होत नाही? त्याचा सेल काय, नेमकं काय यामागे? असं आहे की ओबीसी समाज हा प्रामुख्यानं जास्तीत जास्त देवधर्माच्या पाठीमागे असतो, की त्याला पूर्वी परंपरेपासून, आता समजा 5000 वर्षापूर्वीच एखादं मंदिर आपण जर बघितलं तर ते बांधलं कोणी? वडार समाजानं बांधलं. पण त्या वडार समाजाला त्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या तलवारी आहेत त्या बनवल्या कोणी? घिसाडी समाजानं बनवल्या. पण ते घिसाडी समाज मुख्य प्रवाहामध्ये कुठं आहे का? तर तो कुठंच नाही. आणि म्हणून हे सगळी परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. आणि या समाजाचं सगळ्यात मुख्य कारण कुठलं असेल ते शैक्षणिक दृष्ट्या हा ओबीसी समाज, हा भटका समाज सातत्यानं पाठीमागे राहिला. आणि त्याच्या मनामध्ये असा न्यूनगंड राहिला की मी आयुष्यभर सेवाच करायची आहे, मी मुख्य प्रवाहामध्ये यायचंच नाही. हा न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये आहे. मी देवाची भक्तीच करायची,
मी फक्त एकच काम करायचं, मला कुठल्याही मुख्य प्रवाहामध्ये जायचं नाही किंवा माझी ती अवकात नाही, माझी ती लायकी नाही, अशा पद्धतीचा विचार हा त्यांच्या मनामध्ये येत असतो आणि त्यामुळे ही लोक पुढे येत नाहीत. बिलकुल. आणि म्हणून त्या लोकांना पुढे आणायचं काम आता नजीकच्या भविष्य काळामध्ये करावं लागेल. आणि म्हणून राहुल गांधींनी घोषणा केली, जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी. आणि म्हणून ही घोषणा जी केली याच्यामुळे आता काय झाले, देशभरामधला ओबीसी जागृत झालेला आहे की त्याला आता लक्षात यायला लागलंय की आम्ही संख्येनं मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण आम्ही ह्या व्यवस्थेमध्ये कुठंच नाही. आम्ही ना खासदार आहे, आम्ही ना आमदार आहे, आम्ही ना मंत्री आहे, आम्ही ना कुठं आहे, काहीच नाही. परंतु आता या समाजाला एक जागृती निर्माण झालेली आहे आणि त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही कुठंतरी या मुख्य प्रवाहामध्ये यायला लागलोय आणि आम्हाला काँग्रेस पक्षच फक्त न्याय देऊ शकतो, अशा पद्धतीची भूमिका या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून हे लोकांच्या मनामधला जो न्यूनगंड होता किंवा त्यांच्या मनामध्ये जी भीती होती, ती भीती नष्ट व्हायला लागलेली आहे. मग ते आता समाजाचे मुख्य घटक म्हणून आता पुढे येते. बिलकुल. आणि ते काम आम्हाला काँग्रेसच्या माध्यमातून करायचं आहे. बिलकुल सर, पण तुम्ही आता ओबीसी सेलचे प्रमुखही आहात आणि महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचाही प्रश्न, काँग्रेसचं एक स्वरूप पाहिलं की काँग्रेस ही मराठा डॉमिनेट राहिलेली आहे आणि तुम्ही ओबीसी सेलचे प्रमुख आहात आणि मुख्य पक्षामध्ये आहात. अगदी बरोबर. तर या ओबीसी आणि मराठा आरक्षण संघर्षामध्ये तुमच्यावर काही दबाव आहे का किंवा तुम्हाला काय वाटतंय त्याचं? नाही, निश्चितपणानं आमच्यावर दबाव वगैरे असं काही नाही. काँग्रेसची भूमिका अशी आहे, आता मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगतो. आज संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजतोय. आता जो शासनाने GR काढलाय, हा GR पूर्णपणे कुचकामी आहे, तो कोर्टामध्ये टिकणार नाही. मराठ्यांचं जे आंदोलन चालू होतं ते घरला घालवायसाठी त्याने हा GR काढलेला आहे, हा टिकू शकत नाही आणि तो राहणार पण नाही. काँग्रेसची भूमिका अशी आहे की तुम्ही सरळ सरळ जात न्याय जनगणना करा आणि जी तुमच्या आरक्षणाची मर्यादा आहे 50%, ती तोडा. 50%च्या ऐवजी 80% करा, 85% करा, 90% करा, 70%, जे काय करायचं ते करा. ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवा, जे 27% आहेत ते, आणि मराठ्यांना जे तुम्हाला द्यायचं आहे 20% द्या, 15% द्या, आणि ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याच तुम्ही त्यांना द्या, फक्त वेगळ्या कॅटेगरीमधनं द्या. आज काय झालंय की ओबीसी आरक्षण मिळवण्याकरता त्याग कुणी केला? ओबीसीने केला. हे मिळवण्यासाठी अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत, अनेक आंदोलनं झालेले आहेत, अनेक चळवळ झालेल्या आहेत. त्यावेळेला हा समाज कुठंच नव्हता. पण आज ह्या ओबीसींच्या ताटातलं काढून घ्यायला लागलेत, त्यामुळे निश्चितपणानं त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की आमचं आता काहीतरी होणार, आमची राखरांगोळी होणार. पण काँग्रेसची भूमिका ही वेगळी आहे. काँग्रेस काय म्हणतंय की 50%ची मर्यादा तोडा आणि वरचं आरक्षण ह्या लोकांना देऊन टाका, आमचं काही म्हणणं नाही. आणि तीच भूमिका जर आपण राबवली, एक साधा आजही प्रश्न मी तुम्हाला सांगतो, लोकसभेमध्ये त्यांनी एक ठराव पारित करावा. आता जे आरक्षण आहे आम्हाला ओबीसीला, हे घटनात्मक नाहीये, दिस इज नॉट कॉन्स्टिट्युशनल, दिस इज लिगल. हे लिगल कायद्याने मिळालेलं आरक्षण कधी जाऊ शकतं, उद्या वैधानिक आहे. उद्या जर रोहिणी आयोग आला आणि रोहिणी आयोगाची जर अंमलबजावणी या देशामध्ये झाली तर ओबीसीचे 100 तुकडे होणार आहेत. ह्या कुणबी तर कुठंच राहणार नाही. ही परिस्थिती आहे, पण हे कोणी समजूनच घ्यायला तयार नाही. पण सर, म्हणजे हा चांगला एक विषय तुम्ही काढला आणि मी त्याच्यावर तुम्हाला विचारणार होतो की तेलंगणामध्ये जी जात न्याय जनगणना काँग्रेसने घेतली आणि आता 22 सप्टेंबर पासून ती कर्नाटकमध्ये होणार आहे. तेलंगणाच्या जनगणनेनंतर तिथलं सामाजिक विभाजन काँग्रेसने जात न्याय जनगणनेनंतर केलं, म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये उपवर्गीकरण केलं, ओबीसीमध्ये त्यांनी वर्गीकरण केलं. तर हे काँग्रेसने ही जात न्याय जनगणना घेतल्यानंतर म्हणजे ओबीसीचं वर्गीकरण तेलंगणामध्येही करण्यात आलेलं आहे. तर मग या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? असं आहे की तेलंगणामध्ये ज्या फॉर्म्युल्यामध्ये जनगणना झाली, त्या फॉर्म्युल्यामध्ये जर देशभरात झाली तर त्याचा फायदा देशातल्या शेवटच्या घटकाला सुद्धा मिळणार आहे. कुणाला रेशन कार्ड नाही त्याला रेशन कार्ड मिळणार आहे, ज्याला पत्ता नाही. आता काही लोकांचे पत्ते काय, महात्मा गांधी पुतळ्याजवळ नवी मुंबई संपला पत्ता, त्याला घर नाही, तो राहायला त्याला जागा नाही, त्याला रेशन कार्ड नाही आहे, त्याला इलेक्शन वोटिंग कार्ड नाही आहे, पण तो या देशाचा नागरिक आहे. पण हे जे सगळं विस्तृत प्रमाणामध्ये जे होतं, विस्कटलेली अवस्था ज्याला स्कॅटर्ड त्याला म्हणतो आपण, हे सगळे एकत्रित करायचं काम तेलंगणा सरकारनं केलं. आणि जो अक्षरशः विस्तृत म्हणजे विस्कटलेला समाज आहे त्याची जनगणना केली, त्याला कुठेतरी एका मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न त्याने केला आणि त्यांच्या बायफर्फिकेशन प्रमाणे त्यांना आता त्या सवलती मिळणार आहेत. आता समजा छोटा समाज आहे, कुठला पण समाज असेल, छोटा असेल, पण त्याची जनगणना झालेली नव्हती, ती आता झाली आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणलं. आता त्यांना त्यांच्या जातीप्रमाणे, त्यांच्या हिश्याप्रमाणे त्यांना या ठिकाणी सवलती देण्याचं काम तेलंगणा सरकार करते.
हिमाचल प्रदेशचं सरकार करणार आहे आणि आता कर्नाटक सरकार सुद्धा करेल. ही काँग्रेसची विचारसरणी आहे, काँग्रेसची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं ते सरकार करते. तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही करू, पण आज सत्ता आमच्याकडे नसल्यामुळं आम्ही या गोष्टी करत नाही. पण हेच उलटं बीजेपीला जर सांगायला लागलं तर ते तिसरंच करतं. ओबीसी मराठ्यांचा संघर्ष पेटवून द्यायचा, देवाच्या पाठीमागं लोकांना लावायला लावायचं. आज खऱ्या अर्थानं देशामधली प्रचंड महागाई, वोट चोरीचा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी लोकांची मनं, आज हे सगळं कारस्थान बीजेपीनं केलेलं आहे. आज लोक त्याच्यापासून डायव्हर्ट झाली पाहिजेत. आज वोट चोरीचा फार मोठा प्रकार आहे. एका बिल्डिंगमध्ये 7-7 हजार मतदार नोंदवलेले आहेत. एकाच बापाची 100-100 पोरं आहेत. हे कसं चालतंय? आणि ह्या बोगस वोटिंगच्या माध्यमातून लोक निवडून आलेले आहेत. हा मुद्दा ज्या वेळेला आम्ही बाहेर काढला त्यावेळेला हा मुद्दा यांनी काढला आणि हे सगळं संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आम्ही असल्या भूलथापांना काँग्रेस बळी पडणार नाही. काँग्रेस मुख्य प्रवाहामध्ये ज्या विचारसरणीनं चालते त्या विचारसरणीनं चालणार आणि नजीकच्या भविष्यकाळामध्ये आम्ही सत्तेमध्ये येणार. सर, ओबीसींना महाराष्ट्रामध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मगाशी आपण म्हटलं की वैधानिक आरक्षण आहे. वैधानिक आहे हे कायद्या नाही कधी जाऊ शकत. हे वैधानिक आरक्षण एक त्याला मजबूती प्रदान व्हावी यासाठी एक ओबीसी सेलचे प्रमुख म्हणून आपण यासाठी नेमकं काय करणार आहात आणि हे वैधानिक आरक्षण विधानसभा आणि लोकसभा यापर्यंतही ते विस्तृत व्हावं यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात? असं आहे की आमच्या राहुल गांधींनी हा प्रश्न, तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याच प्रश्नावरती आम्ही आता सध्या काम करतोय. याच प्रश्नावरती आमचं काम चालू आहे. आमचं म्हणणं असं आहे की ज्याप्रमाणे आमची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे आम्हाला रिझर्वेशन मिळालं पाहिजे. आत्ता जे रिझर्वेशन आहे हे कायद्यानं दिलेलं रिझर्वेशन आहे. हे कधी जाऊ शकतं. उद्या जर केंद्र सरकारनं कायदा केला की या देशातलं ओबीसी आरक्षण खतम, संपला विषय, त्याला कुणीही काही करू शकत नाही. कायद्यानं चॅलेंज त्याला देऊ शकत नाही, ते जाणारच आहे. पण हे रिझर्वेशन जर घटनात्मक आम्हाला दिलं, कॉन्स्टिट्युशनल जर दिलं, जशी बाबासाहेबांनी मेक मारल्या, आज एससीचं रिझर्वेशन कोण हलवू शकतं का? नाही. एसटीचं रिझर्वेशन कोण हलवू शकतं का? नाही. कारण बिकॉज दॅट इज द कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन. आता जे आमचं आहे लिगल आहे. आम्हाला जर कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन दिलं ओबीसीना तर ते आयुष्यात कुठं जाणार नाही. ती आमची मागणी आहे गेल्या अनेक वर्षापासून. म्हणजे ही काँग्रेसची मागणी आहे. पण मी अध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक मेळाव्यामध्ये, जिल्ह्याचा जो मेळावा झाला त्याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या असतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या आणि त्याच्याबरोबर आमचं रिझर्वेशन ओबीसीचं हे कॉन्स्टिट्युशनल करा, ही आमची मागणी आहे. आणि ते जर केलं तर मग या देशातला कुठलाच प्रश्न अनिर्णित राहणार नाही, सगळेच प्रश्न सुटणार आहेत. बिलकुल. सर, ओबीसी समाजातून आपण आहात आणि आपल्या नावातच माळी हे नाव आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजप संघाचं माधव सेना हे एक समीकरण आहे. आणि माळी समाज हा महाराष्ट्रातला म्हणजे शेतकरी समाज आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. पण तो आजपर्यंत सत्तेपासून वंचित राहिलेला आहे. तर या माधव समीकरणातून माळी आता काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात यायला लागले आहेत की ते काँग्रेसमध्येच आहेत. नेमकं काय आता आपलं? नाही, असं आहे की माधव हे समीकरण जे आहे हे खरं तर आणलं भारतीय जनता पक्षाने. हो. माळी, धनगर, वंजारे त्यांना पुढं करायचं, त्यांना सत्ता द्यायची पण कशी द्यायची की मुख्य सूत्रधारा आमच्या हातात ठेवायचा. मंत्री करायचं पण त्याचे पीए सगळे हे नेमणार, मंत्री करायचं पण त्याचे ओएसडी सगळे हे नेमणार. आणि म्हणून या समीकरणाप्रमाणे भारतीय जनता पक्षानं कटकारस्थान करून या समाजाला, माळी, धनगर, वंजारेंना बरोबर घेतलं आणि त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्हाला दुःख आहे, ज्याचा उल्लेख राहुल गांधीने दिल्लीमध्ये केला की माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी चूक कुठली झाली असेल तर मी ओबीसीकडे दुर्लक्ष केलं. आणि काँग्रेसचं दुर्लक्ष झालं हे 100% मी आजही मान्य करतो. राहुल गांधींनी मान्य केलंय, आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मान्य केलंय, आमच्या मल्लिकार्जुन खरगेंनी मान्य केलंय की ओबीसीकडे काँग्रेसचं दुर्लक्ष झालं. पण आजच्या घडीला निश्चितपणानं काँग्रेस ओबीसीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. आणि आमच्यापासून जे अनेक ओबीसीचे लोक बाहेर गेलेले आहेत, अनेक घटक समाजातले आहेत, हे बाहेर गेलेत, आम्हाला सोडून बाहेर गेलेत, आमच्यावर नाराज झालेले आहेत, आमच्या कामाच्या पद्धतीवर नाराज झालेले आहेत, आमची त्यांना हँडल करण्याची प्रवृत्ती आहे त्याला नाराज झालेले आहेत आणि ती लोक आमच्यापासून बाजूला गेलेले आहेत. आणि म्हणून हे ऐतिहासिक काम महाराष्ट्रामध्ये मला करायचं आहे. जे समाज आमच्यापासून बाजूला गेलेत त्यांना आम्हाला एकत्रित आणायचं आहे आणि पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये आणून काँग्रेसची उभारणी करण्याचं काम हे निश्चितपणानं आम्हाला या माध्यमातून करायचं आहे आणि ते ऐतिहासिक काम आम्ही करणार आहोत. ही आमची गलती आहे.
की आम्ही ओबीसीकडे दुर्लक्ष झालं आणि विशेषतः माळी समाजाकडे तर फार झालं. धनगर समाजाला कोणतरी संधी मिळाली पण माळी समाजाला होतेच. हो 100% मी मान्य करतो की काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितपणानं माळी समाजाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. पण इथून पुढं ते होऊ नये यासाठी मी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतोय आणि ते निश्चितपणानं होईल याची मला खात्री आहे. पण सर म्हणजे मगाशी तुम्ही आता म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नेत्यांनीही मान्य केलं, तुम्ही मान्य करता. तर याचा अर्थ ओबीसी आज मोठ्या प्रमाणात म्हणजे सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप यांच्याकडे आहे आणि जर तो सत्ताधारी पक्षाकडे असेल तर तो ओबीसी वर्ग इकडे येण्याची चान्सेस कसे आहेत, म्हणजे ती संधी कशी वाटते? आम्हाला खूप मेहनत करावी लागेल. मी आजही सांगतो तुम्हाला ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण तो आमच्याकडे नाही आहे आणि तो आमच्याकडे त्रास घ्यावा लागणार आहे, खूप कष्ट करावं लागणार आहे. कारण आमच्या मनावरती असं बिंबवलं गेलंय की या समाजाला न्याय फक्त भाजपच देऊ शकतो. अशा पद्धतीची विचारसरणी ही भाजपने ओबीसीच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उलट काँग्रेसकडून ओबीसीकडे दुर्लक्ष झालं. परंतु ते इथून पुढे होणार नाही. खबरदारी किंवा याचं विश्लेषण हे आम्ही इथून पुढच्या कालखंडामध्ये करणार आहे आणि ओबीसी समाज आमच्याकडे कसा राहील याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. अनेक लोक म्हणतात की ओबीसीचे एवढे मंत्री केले, हे केलं, पण त्याच्याबरोबर मी हा प्रश्न विचारतो, आज तुम्ही साधारणपणे 20 ते 21 महामंडळ या समाजासाठी केलेले आहेत. त्या महामंडळाला अध्यक्ष आहे का? त्या महामंडळाला ऑफिस आहे का? त्या महामंडळाला आर्थिक तरतूद आहे का? पण आमच्या डोळ्यात धोळपेक केलेले आहे की ओबीसी साठी 21 महामंडळ केली. हा विचार आमच्या मनामध्ये बिंबवला गेला आणि आम्ही सगळे लोक त्यांच्याकडे गेलो. आमच्या समाजातले अनेक अरे आपल्यासाठी महामंडळ केले, आपल्यासाठी हे केले, चला आपण जाऊ ओबीसीकडे, भाजपकडे, आणि ती लोक भाजपकडे गेली. आणि म्हणून आमच्या पुढे आज जे आव्हान आहे की आमच्यापासून दुरावलेला हा जो समाज आहे तो आमच्याकडे आणण्यासाठी आम्हाला कष्ट करावं लागणार आहे आणि ते कष्ट आम्ही करायची भूमिका स्वीकारलेली आहे. राहुल गांधींनी जाहीरपणानं मान्य केलं की आमचं आयुष्यातलं राजकारणामध्ये सगळ्यात मोठी कुठली चूक झाली असेल तर ते ओबीसीकडे दुर्लक्ष झालं आणि ते निश्चितपणानं त्यांनी मान्य केले. आम्ही करतो, आमचे नेतेही करतायत आणि आम्ही आता तो सुधारण्याचा प्रयत्न येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणे हा समाज पुन्हा आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतो. एक शेवटचा प्रश्न सर की हा ओबीसीला आकर्षित करण्यासाठी एक राज्याचे प्रमुख म्हणून तुमच्याकडे नेमका काय अजेंडा आहे? ओबीसीला आकर्षित करण्याकरता सगळ्यात मोठा अजेंडा आम्हाला काय असेल तर ज्या पद्धतीनं आम्हाला फसवलं जातंय भाजपकडं, ती फसवण्याची जी प्रवृत्ती आहे बीजेपीची ती लोकांच्या मनामधून आम्हाला घालवावी लागेल. पहिल्यांदा आमच्यामध्ये जो गैरसमज केलाय, फार मोठा गैरसमज केला आमच्यामध्ये की ओबीसीच आमचा तारणहारण, ही जी भूमिका त्यांनी निर्माण केलेली आहे ती लोकांच्या मध्ये बाहेर काढावी लागेल आणि ती बाहेर काढून लोकांना सांगावं लागेल की भारतीय जनता पक्ष तुमची सरळ सरळ फसवणूक करतोय, तुम्ही याच्यामध्ये नादाला लागू नका आणि ते काम आम्हाला करावं लागेल. हे ऐतिहासिक काम आहे, हे कठीण आहे, कारण आमच्या मनामध्ये हा बिंबवलेलंच आहे की बाबा हे सगळं आम्ही करतोय, हा पॅटर्न वेगळा आहे, तो पॅटर्न वेगळा आहे. अशा पद्धतीची विचारसरणी त्यांनी मांडलेली आहे आणि आमच्यापासून लोक जे दुरावलेले आहेत ते ऐतिहासिक काम आहे आणि ते आकर्षित करायचं असेल तर आम्हाला आमचा पॅटर्न पूर्णपणे बदलावं लागणार आहे. बिलकुल. आणि आत्ता बदललाय. आत्ता प्रदेशाध्यक्षांनी जी कार्यकारिणी केलेली आहे त्याच्यामध्ये मोर दॅन 50% ओबीसी आहे. आम्ही केलंय सुरुवात, आता ते जिल्ह्यावर जाईल, तालुक्यावर जाईल, मंडलवर जाईल आणि सर्वच ठिकाणी जाऊन ही मुख्य प्रवाहामध्ये ओबीसी येईल. बिलकुल. अतिशय कोणत्याही प्रश्नाला अगदी परखडपणे आणि निर्भीडपणे आणि तितक्याच ज्याला आपण म्हणू की आत्मटीका करूनही त्यांनी आपली भूमिका स्वीकारली, मांडली आहे. निश्चितपणे एक प्रेक्षक म्हणून आपल्याला ही आवडेल, त्यावर विचार करा. आणि आज आपल्या त्रिवेज मीडियाला माननीय भानुदास माळी, ओबीसी सेलचे काँग्रेसचे प्रमुख आणि मुख्य काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र महासचिव यांनी जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.